हा ते फेसबुक मधनं मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट टाइम मला सांगते. वी आर लाईव्ह चालेल, नाव. आपण नंतर कधीतरी एकदा भेटूया. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना नमस्कार. आपल्या नमस्कार. पॉझिटिव्ह नमस्कार. आपल्या पॉझिटिव्ह या समूहाच्या मराठी काव्य गोष्टींमध्ये मी रश्मी वैशंबाईन पेठे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. पॉझिटिव्हच्या सर्व ग्रुप ऍडमिन्स व संस्थापिका अनुपमाजी यांचे मी आभार मानते. आपण मला मराठी काव्य गोष्टींचे सूत्रसंचालन करण्याची संधी दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवरात्रोत्सव दसरा झाल्यानंतर आता दीपोत्सव दिवाळी अगदी जवळ आली आहे. दिवाळी आपण सगळे अगदी उत्साहात आनंदात साजरी करतो आणि त्यासाठीची पूर्वतयारी, खरेदी, साफसफाई, दिवाळी फराळ, दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी इत्यादी सगळ्यांची तयारी करतो. अशी सर्व कामांची गडबड असतानाही आपण आपल्या मराठी काव्य गोष्टीसाठी उपस्थित आहात यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. कारण या काव्य गोष्टीमधून आपल्याला नवी ऊर्जा, उमेद, उत्साह मिळेल. तो घेऊनच आपली सगळ्यांची दिवाळी अधिक आनंदी होईल यात शंकाच नाही. तर मंडळी, आता आपण आपल्या मराठी काव्य गोष्टींसाठी सुरुवात करूया. सर्वप्रथम मी सुनीता दहीभाते मॅम यांना आमंत्रित करते आहे. सुनीता दहीभाते मॅम पुणे येथे राहतात. महाराष्ट्र शासन आरोग्य खाते वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. आपण BA MSW असून मराठी हिंदी कविता लिहितात व वाचन हा त्यांचा आवडता छंद आहे. सुनीता दहीभाते मॅम, आपले स्वागत आहे. आपण आपली पहिली रचना सादर करावी ही विनंती. धन्यवाद ताई. मनापासून धन्यवाद सगळ्यांचे मला कविता सादर करायची संधी दिल्याबद्दल. माझी कवितेला सुरुवात करते मी. धरणी आणि गगन. धरणी आणि गगन दोघांचा विवाह आहे ठरवला. धरणी आणि गगन दोघांचा विवाह आहे ठरवला. दोन्हीकडचा पवन आहे एकुलता एक करवला. हिरवा शालू नेसून लाजत लाजत धरणी आली. हिरवा शालू नेसून लाजत लाजत धरणी आली. सोनेरी किरणांची चढली आहे गालावर लाली. चढवला चढवला अंगात आकाशाने पांढरा शुभ्र पोशाख. चढवला अंगात आकाशाने पांढरा शुभ्र पोशाख. त्यावर रुपेरी ठिपक्यांची नक्षी आहे कोरलेली. बांधला आहे भव्य सुरेख सुंदर मंडप तारांगणे. बांधला आहे भव्य सुरेख सुंदर मंडप तारांगणी. चमचमत्या झुमरांची केली आरस चांदण्यांनी. अंथरल्या मखमली पायघड्या चारही बाजूंनी. अंथरल्या मखमली पायघड्या चारही बाजूंनी. हिरव्या रंगाची नक्षी शोभून दिसते त्यावरी. कपाळावर दोघांच्या सुगंधी फुलांची मुंडावळी. कपाळावर दोघांच्या सुगंधी फुलांची मुंडावळी. खुलली मनातली कळी आणि गालावरची खळी. हळदीच्या रंगांनी आसमंत सारा न्हाऊ लागला. हळदीच्या रंगांनी आसमंत सारा न्हावून निघाला. कोवळ्या उन्हात हळदीचा समारंभ पार पडला. आकाश आणि धरणी नवरा नवरी उभयंता दोघे. आकाश आणि धरणी नवरा नवरी उभयंता दोघे. दोन्हीकडचे नातलग आहेत अंतरपाठ घेऊन उभे. सनई चौघडे वाजवू लागले चोहीकडे पशु पक्षी. सनई चौघडे वाजवू लागले चोहीकडे पशु पक्षी. वाऱ्याने गिरवली सुरेख वलयांची नाजूक नक्षी. पारिजातक, मोगरा, जाई, जुई, गुलमोहर फुलला. सुगंधी फुलांचा गंध आसमंती दरवळू लागला. संध्या समयी लग्न समारंभ निर्विघ्न पार पडला. संध्या समयी लग्न समारंभ निर्विघ्न पार पडला. क्षितिजावर धरणी आणि गगनाचा मिलाप झाला. औक्षवंत व्हा, औक्षवंत व्हा, नांदा सौख्य बरे. भेटून गेले सारे. प्रीतीच्या मधुर मिलनाचे बिलगू लागले गार गार वारे. प्रीतीच्या मधुर मिलनाचे बिलगू लागले गार गार वारे. धन्यवाद.
खूप खूप छान. सुंदर मॅम. तुमचे थँक्यू. अप्रतिम कविता आपली. अगदी परत परत खूपच ऐकावी सुरेख असं वाटणार. थँक्यू. मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. खूप छान सुनीताजी. खूप सुरेख शब्दात तुम्ही वर्णन केलंय. खूपच मस्त. धन्यवाद ताई. तर आता मी रेखा शहाणे मॅम याला त्यांची पहिली रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करणार आहे. रेखा शहाणे मॅम मालाड येथे राहतात. आपण कवयित्री, लेखिका व पर्यावरण अभ्यासक आहात. अवशेष कविता संग्रह व कविता शतकाची साहित्य अकादमी मध्ये आपला कवितांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रांमधून तसेच विविध दिवाळी अंकांतून ही पोर्टलवर आपले लेखन आहे. एर्नोथॉलॉजी, बॉटनी, एंटॉमॉलॉजी यांचा अभ्यास, फुलपाखरू संवर्धनामध्ये विशेष रुची आहे. रेखा शहाणे मॅम म्हणतात की मुंबईत कधीही न आढळलेलं फुलपाखरू सापडलं याचा मनापासून त्यांना आनंद आहे. फुलपाखरू उद्यान ही तयार करते आणि त्यासाठी विचारलं तर विनामूल्य मार्गदर्शनही करते. पक्षी निरीक्षण, ट्री वॉक्स, नेचर ट्रेल्स मनात आलं तर होते. मनात आलं तर पेंटिंग्सही करते. मन मौजे आहे आणि आयुष्य उत्साहात आणि भरभरून जगते असं रेखा शहाणे मॅम यांचा आपल्या आयुष्याबद्दलचा अनुभव खूप सुंदर त्याने व्यक्त केला आहे. रेखा शहाणे मॅम, मी आपल्याला विनंती करते की आपण आपली पहिली रचना सादर करा आणि आपले खूप स्वागत आहे मनापासून. तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि मी नमस्कार. माझी पहिली कविता सादर करते. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा. नाजूक स्पर्शानं माप ओलांडावं तसं सूर्य उधळत कोण खुणावतंय मला बेसावतपणा. नाजूक स्पर्शानं माप ओलांडावं तसं सूर्य उधळत कोण खुणवतंय मला बेसावतपणा. स्वतःची प्रतारणा करता करता दिवसेंदिवस इथेच पडू नये मी या जीवघेण्या जिवंतपणात. दिवसांमागून दिवस खुडत गेले मी वेदनेच्या पहाड्यात आणि सही सलामत सर सलामत सांभाळत राहिले स्वतःला या भरभक्कम किल्ल्यात. पाहत राहिले उत्सव झाडांच्या बहरांचे, पक्ष्यांच्या पिलांचे मोठे होण्याचे, फुलपाखरांच्या थव्यांचे, फुला पाण्यावरून उडताना गिरकी घेण्याचे. आता आता हाडं फोडून काढून थंडी करणाऱ्या या हिवाळ्याच्या रात्री वेदनेला वाट करावी म्हणून उघडलेल्या खिडकीतून निळ्याभोर आकाशाचा भरजरी तुकडा नक्षत्रांसकट आतमध्ये उतरलाय. समुद्राच्या भरतीबरोबर हेलकावणारा वारा ऐकू येतोय मला. समुद्राच्या भरतीबरोबर हेलकावणारा वारा ऐकू येतोय मला. पृथ्वीच्या आदिम उगमापासूनचं सारं संगीत हे लावून टाकते मला. वाऱ्याचा हात धरून फेर धरताना वाऱ्या पाठोपाठ येत आहेत असंख्य कुपायातले सुगंध. या गंधांनी मातून गेलेली मी, या गंधाने मातून गेलेली मी, भान हरवून भान हरकून. आता समोर उभा आहे एक प्रचंड मोठं झाड झळाळणार. पिवळ्या प्रकाशाबरोबर उजळून निघाले ते. आपल्या बहरातून वेडावून गेलेत पक्षी नि पिल्लही. भिरभिरणारी फुलपाखरं पिऊन घेतायत फुलातला मध अविरत. माझे डोळे टक्क जागे, माझे डोळे ही टक्क जागे नि हरकून गेले भिरभिरताना. हरकून गेलेत भिरभिरताना फुलातले केसर अंगाला माखून निवांत नदीच्या पाण्यात सोडलेल्या पायांना स्पर्श होतोय उत्फुल्ल जगण्याचा. मी डोळे मिटत नाहीये, मी डोळे मिटत नाहीये, खिडकी बंद करत नाहीये. या नक्षत्रवरखी आभाळानं, या नक्षत्रवरखी आभाळानं लपेटून घेतलंय मला त्याच्या खुशीत. डोळ्यांच्या खाचेतला गर्द अंधार, डोळ्यांच्या खाचेतला गर्द अंधार
मी ही उधार देते आभाळाला, हलके किरकी खेत नाजूक स्पर्शानं मा ओलांडावं तसं सूर्य उधळत कोण खुणावतंय मला. अचानक आयुष्य समोर आणि मी आयुष्याच्या, अचानक आयुष्य समोर आणि मी आयुष्याच्या, आता खेळ रंगलाय, आता खेळ रंगलाय, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. थँक्यू. अतिशय सुंदर आणि मनस्पर्शी कविता आपण सादर केलीत मॅम. खूप खूप धन्यवाद. आपण थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं की तुम्हाला ही कविता आवडली. खरंच खूपच खूप छान छान रेखाजी. वाटलं. कवितेतले शब्द अगदी मनाला भिडणारे असते आणि शब्दातून अगदी वर्णन केल्यावर कसं चित्र उभं राहतं तसं छान कविता मांडली आहे. खूपच छान. मी अगदी जेव्हा सुरुवातीला कविता लिहायला लागले, त्यातली एक कविता मी वाचली होती इथे, आणि त्या कविता जेव्हा ऐकल्या तेव्हा जे सगळे कविमित्र होते तर त्यांनी मला सांगितलं की रेखा, तुझ्या कवितांमध्ये तुझी शैली चित्रमय आहे आणि तुझ्या कवितांमध्ये म्हणजे पिकासोच्या चित्रामध्ये जसा स्लो डिस्ट्रॅक्शन करेक्ट. असतं, तर ते सगळं अगदी छानपणाने नजरेसमोर येत राहतं. तर आता तू सांगितलं तशी अगदी 84 साली मला मिळालेली ही प्रतिक्रिया होती. वा वा, खूप छान. आणि खूपच अजूनही मस्त. ती प्रतिक्रिया तशीच ताजी आणि टवटवीत आहे. याचं सगळं श्रेय आपल्या कवितेला जातं. आपल्या ज्या मनातल्या भावना आपण व्यक्त करतो त्या सगळ्या दिसून येतात त्याच्यामध्ये. खूप छान वाटतं. हो. तर आता आपण डॉक्टर धर्मेंद्र मुल्हेरकर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपली पुढची पहिली कविता सादर करावी. डॉक्टर धर्मेंद्र मुल्हेरकर दैनिक गावकरीमध्ये सहसंपादक, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अधिकारी पदांवर सेवा, LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर, महाराष्ट्र शासनात सहाय्यक संचालक, अल्पबचत राज्य लॉटरी अधिकारी व विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्य. PhD in Commerce, Business Economics, MBA Finance Media Management, MA Economics, MCOM, BA and Diploma in Journalism and Mass Communication, Bachelor in Music, तबला आणि संगीत विशारद. यशदा LSGD and YCO युनिव्हर्सिटी येथे व्याख्याते म्हणून कार्य. माहितीचा अधिकार, लोकसेवा हमी, कायदा व स्वच्छ भारत या विषयांचे तज्ञ व्याख्याते. विविध विषयांवर विविध वृत्तपत्रात महाराष्ट्र टाइम्स, गावकरी, लोकमत, लोकसत्ता, देशदूत, सकाळ आदी मध्ये लिखाण त्यांचं आहे. पुस्तक प्रकाशन, एकूण 4 पुस्तके आपली प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातलं पहिलं आहे शेअर बाजारात पाऊल ठेवण्यापूर्वी, दुसरा आहे सल्ला गुंतवणुकीचा, तिसरा आहे ज्येष्ठ नागरिक हो तुमच्यासाठी, आणि चौथा आहे कात्र कविता संग्रहांचा. आपण डॉक्टर धर्मेंद्र मुल्हेरकर यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया, पण त्याआधी मी त्यांना पहिली रचना सादर करण्यासाठी विनंती करते आहे. डॉक्टर धर्मेंद्र मुल्हेरकर सर, मी आपले मनापासून स्वागत करीत आहे. धन्यवाद. आपण प्लीज. धन्यवाद सर. मी माझी जी काही आज पहिली कविता सादर करत आहे ती आजच रचलेली आहे. आपल्याला आवडेल अशी मी अपेक्षा करतो. मस्त. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे काही बोलणार आहे. काही बोलायचं आहे, काही बोलणार आहे, हृदयाची कुपी आज खोलणार आहे. काही बोलायचं आहे, काही बोलणार आहे. आयुष्याच्या घबडग्यात बोलायचं राहून गेलं, वहीत जपलेलं पिंपळ पान आज काढणार आहे. काही बोलायचं आहे, काही बोलणार आहे, हृदयाची कुपी आज खोलणार आहे. किती वेगानं निसटली, किती वेगाने निसटली वाळू मुठीतली, किती वेगाने निसटली वाळू मुठीतली, किती वेगाने सरली वर्षे आयुष्यातली,
क्षण एक एक ते आज मोजणार आहे, काही बोलायचे आहे, काही बोलणार आहे, हृदयाची कुपी आज खोलणार आहे. राहून गेली ती विराणी, राहून गेली ती गाणी, स्वर आज मनीचे तुझ समोर गाणार आहे, काही बोलायचे आहे, काही बोलणार आहे, हृदयाची कुपी आज खोलणार आहे, काही बोलायचे आहे, काही बोलणार आहे. विसरलो काही खुणा, विसरलो काही खुणा नाजूक त्या क्षणांच्या, विसरलो काही खुणा नाजूक त्या क्षणाच्या, नाही टिपल्या मनाने वेदना मूक भावनांच्या, नाही टिपल्या मनाने वेदना या मूक भावनांच्या, त्यावर फुंकर आज मारणार आहे, काही बोलायचे आहे, काही बोलणार आहे, हृदयाची कुपी आज खोलणार आहे, आज खोलणार आहे. खूप खूप छान सर. अतिशय सुंदर आणि अप्रतिम रचना आहे आपली. खूप मनाला Thank you. भावली. ते थोडे इन्स्टंट केले मी आता थोडा एक तास आधी की नाही, पण आजच्या खूपच छान कार्यक्रमात. वाटलं. खूप छान सर. बऱ्याचदा आपलं कविमान बरंच काही सांगायचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे तुम्ही रचनेतनं असं व्यक्त केलं आहे, तर खूपच छान सर. थँक्यू. आता मी आपल्या पॉझिटिव्ह समूहाच्या संस्थापिका अनुपमाजी कडवाड यांना त्यांची पहिली रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करणार आहे. अनुपमा कडवाडजी या मुंबई भारतातील कवयित्री आहेत. त्यांचा माय वर्ल्ड हा कविता संग्रह जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित झाला. एशियन लिटररी सोसायटीचा 2023चा जागतिक कवयित्री हा पुरस्कार त्यांना मिळाला. 2022 मध्ये पृथ्वी या विषयावरील जागतिक अँथॉलॉजी मध्ये त्यांचा सहभाग आहे. सेची कृष्णचंद यांच्या माय कोर्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ या पुस्तकाचे इंग्रजीतून मराठी भाषांतर अनुपमाजी यांनी केले आहे. जुलै 2021 मध्ये एक मराठी कविता पुणे FM रेडिओवर प्रसारित झाली. काही कविता स्कारलेट लीफ रिव्ह्यू, मेटा वर्कर, लिटररी यार्ड, डाऊन इन द डर्ट, पोएट्री सूप, ऑल पोएट्री, सिंधू श्रीलेखन, इव, अभिनय नाशिक, ताहिरा आणि इतर जर्नल्स मध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी सिकी झुरिझम, मराठी माझा अभिमान, कवीचे लिखाण, त्याच्या नेहमीच, प्रेमाचे प्रेम यासारख्या अनेक कथांमध्ये सहलेखन केले आहे. अनुपमा कडवाडजी यांची अजूनही खूप परिचय आहे, पण इथे मी अगदी थोडक्यात सांगितला गेला माझ्याकडून, त्याबद्दल मान क्षमस्व. तर मी आपणास आपली पहिली रचना सादर करण्याची विनंती करते आहे. मॅम, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद रश्मीजी. खूप सुंदर सूत्र संचालन करत आहात तुम्ही आणि परिचयासाठी खूप खूप धन्यवाद. माझी रचना आहे आठवण येते त्या दिवसांची. हल्ली बरंच काही बदललंय. हल्लीच्या जगात सगळं कसं फास्ट, रेडी टू मेक असं सगळं जमाना आहे. तर मी थोडं आधीचे दिवस कसे होते आणि आता कसे चालले आहे त्यावर एक रचना लिहिली आहे. जरी कष्टाचे दिन होते, समाधानी ते जीवन होते. जरी कष्टाचे दिन होते, समाधानी ते जीवन होते. जास्त अपेक्षा नव्हत्या, सवयी साध्या होत्या. जास्त अपेक्षा नव्हत्या, सवयी साध्या होत्या. घरच्यांशी संवाद होता, मोठ्यांचा आदर कायम होता. घरच्यांशी संवाद होता, मोठ्यांचा आदर कायम होता. घरचे दार कायम उघडे असत. घरे लहान होती, पण मने मोठी होती. घरे लहान होती, पण मने मोठी होती. कोणत्याही वेळी पाहुण्यांचे स्वागत असत. भेटीगाठी कायम होत असत. भेटण्यासाठी परवानगी लागत नसत. तेव्हा रेडीमेड, इझी टू मेक चा फंडा नव्हता. तेव्हा रेडीमेड, इझी टू मेक चा फंडा नव्हता. दिवसाचे तास तेवढेच, पण प्रत्येकाकडे वेळ होता. दिवसाचे तास तेवढेच, पण प्रत्येकाकडे वेळ होता.
आधुनिकतेच्या अधीन आता झाले आहे जीवन, शांतीच्या शोधात आहे प्रत्येक मन. आधुनिकतेच्या अधीन आता झाले आहे जीवन, शांतीच्या शोधात आहे प्रत्येक मन. धन्यवाद. खूप छान. खूप छान मॅम. आणि छान. वस्तुस्थितीचं दर्शन आपण अगदी त्या कवितेतून ते अगदी खरंच प्रत्येकाला मनातून हेच वाटत असतं की आता आपलं आयुष्य खूप बदलत चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा कधी कधी मनात नसताना बदल करावा लागतो आपल्यामध्ये. पण या कवितेतून आपण खूपच छान व्यक्त झालात मॅम. खूप खूप छान वाटली कविता. थँक्यू. छान. थँक्यू. आपण पुढे जाण्याआधी एक जस्ट सांगू इच्छिते, जसं आता रेखा मॅमने पिकासोंचं नाव घेतलं, तर आज पिकासो हो. यांचं जन्म पुण्यतिथी आहे. तर काय कोइन्सिडन्स आहे, म्हणजे लिटरली एक खरं आहे. महान आर्टिस्टचं आपण नाव खरं घेतो आहे. आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. सो इट्स रिअली ग्रेट थिंग. आणि खूप छान आपल्याबरोबर बोलला. ऑडियन्सही जॉईन धन्यवाद झाले रेखा आहेत. मॅम. कुमार प्रसन्नाजी, सर त्यांचेही आभार व्यक्त करते. ऍक्च्युली मलाही एक ते आठवायचं कारण हेच होतं, हा. कारण आज म्हणजे त्यांचा स्मृतिदिन आहे, तर मी मला त्यामुळे ओके. येस येस. ती आठवण त्यामुळेच आलेली होती. खूपच छान. ओके. आणि आता म्हणताना तू एकदम सांगितलं की ते चित्रमय आहे, त्यामुळे हा. मला एकदम त्या बरोबर आहे. Thank you. तर आता कार्यक्रमात पुढे आपण आमंत्रित करूया आपले सूत्रसंचालन करणाऱ्या रश्मीजी यांना. रश्मी पेठेजी बोरीवली, मुंबई इथे स्थायिक असतात. त्या प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांना गाणी ऐकणे, म्हणणे याचा छंद आहे. आनंदी राहणे, नामस्मरण, शुभचिंतन ही त्रिसूत्री त्यांनी अवलंबली आहे. 2 ते 3 वर्षांपूर्वी चारोळी लिहायची त्यांनी सुरुवात केली. शुभ प्रसंगानुरूप त्यांनी चारोळी लिहायला सुरुवात केली आणि आपल्या पोएझी टेल्सवरही त्या बऱ्याचदा त्यांच्या रचना प्रस्तुत करत असतात. तर रश्मीजी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तुमची थँक्यू पहिली मॅम. रचना प्रस्तुत करण्यासाठी. धन्यवाद. माझी पहिली कविता आहे जीवन एक अनोखा प्रवास. जीवन एक अनोखा प्रवास, नाही लागत त्याचा कयास. अनेक वळणे थांबे तयास, चालत राहणे ध्येयाचा ध्यास. प्रयत्न जिद्द मेहनत आत्मविश्वास, प्रयत्न जिद्द मेहनत आत्मविश्वास, मिळवूया यश कौतुक शाबासकी खास. संकटाला मानून संधी करू सोने हमखास. संकटाला मानून संधी करू सोने हमखास. घेऊया नाम देऊया आनंद, करूया प्रत्येक क्षण खास. करूया प्रत्येक क्षण खास. वा, खूपच छान. आणि छान. धन्यवाद. तर दिवाळीमध्ये अनेक खाद्यपदार्थ, मिठाई यांची रेलचेल असते. पण त्यामध्ये दिवाळीचा फराळ हा आपल्या हृदयाच्या, मनाच्या जवळचा असतो. त्यामध्ये असणाऱ्या करंजी, अनारसे, चिवडा, लाडू, शंकरपाळे, चिरोटे, शेव असे गोड तिखट जिन्नस पदार्थ असतात. प्रत्येक जिन्नसाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. आपल्या सर्वांच्या कवितांचे सादरीकरण हेही असेच आहे असं वाटतं मला. अगदी दिवाळी फराळसारखे आपले आगळेवेगळे वैशिष्ट्य घेऊन या काव्य गोष्टी सादर होत आहेत. तर मंडळी, आता आपण काव्य गोष्टींच्या दुसऱ्या भागाकडे जात आहोत. तर त्यामध्ये मी सुनीता दैवते मॅम यांना त्यांची दुसरी रचना प्रस्तुत करायची विनंती करते आहे मॅम. आपण आपली रचना सादर. धन्यवाद रश्मीताई. माझी रचना दुसरी मी सादर करते. शहरातले दिवे. शहरातले दिवे लवकर झोपत नाहीत. शहरातले दिवे लवकर झोपत नाहीत. खूप उशिरापर्यंत जागे राहतात. दिवसभराच्या गोंगाट गर्दीत हरवून बसलेले दिसतात स्वतःचे जगणे. रात्री थंडगार वाऱ्यावर रस्त्यावर फिरताना दिसतात इथे तिथे निवांतपणे. रस्त्यावरची कुत्री देत असतात जागरूक पहारा.
रस्त्यावरची कुत्री देत असतात जागरूक पहारा, एखाद्या भुरकण समोरून जाणाऱ्या गाडीला दाखवतात ते आपला दरारा. एखादा दिवा अधूनमधून करत असतो उघडझाप डोळ्यांची. एखादा दिवा अधूनमधून करत असतो उघडझाप आपल्या डोळ्यांची. पर्वा करत नाहीत कुणी इथे असल्या किरकोळ कारणांची. दिवसभर धावतात माणसांसोबत वाहने जीवाची पर्वा न करता. दिवसभर धावतात माणसांसोबत वाहने जीवाची पर्वा न करता. अनेक वेळा धावताना वाचलेले देखील असतात प्राण मरता मरता. दिवसभर अंग मोडून जातं त्या बिचाऱ्या रस्त्यांचं. दिवसभर अंग मोडून जातं त्या बिचाऱ्या रस्त्यांचं. ते देखील हातपाय पसरून निवांतपणे लोळत असतात चोहीकडे. काही निशाचर अशा वेळी निवांतपणे भटकत असतात इकडे तिकडे. काही निशाचर अशा वेळी निवांतपणे भटकत असतात इकडे तिकडे. दिवसभर घडलेल्या गोष्टींच्या गप्पा रंगात येतात अशा शांत रात्री. दिवसभर घडलेल्या गोष्टींच्या गप्पा रंगात येतात अशा शांत रात्री. कुशीत घेऊन प्रेमळ हाताने कुरवाळीत असते आपल्या पिल्लांना धरती. जड पावलांनी पुन्हा परतून येतात त्याच चार भिंतीच्या घरात. जड पावलांनी पुन्हा परतून येतात त्याच चार भिंतींच्या घरात. नव्याने पुन्हा जन्म घेण्यासाठी टाकून देतात आजची जीर्ण झालेली कात. नव्याने पुन्हा जन्म घेण्यासाठी टाकून देतात आजची जीर्ण झालेली कात. धन्यवाद. थँक्यू. अगदी छान मॅम. खूपच शब्दातीत अशी ही कविता आहे की शब्द नाहीये. तुम्ही त्या भावना व्यक्त केल्यात तरीही तुम्ही त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न केले आहेत. याच्याबद्दल आपले खूप कौतुक आहे मॅम. थँक्यू. खूपच वेगळा विषय घेऊन कविता खरंय. लिहिली आहे तर खूपच छान. खूप खूप छान सुनीताजी, खूपच मस्त. मनापासून धन्यवाद ताई. सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. तर आता मी रेखा शहाणे मॅम यांना त्यांची दुसरी रचना सादर करायची विनंती करते. रेखा शहाणे मॅम, आपण आपली कविता नक्की सादर करा. माझी दुसरी कविता मी सादर करते. कवितेचं नाव आहे काळी जांभळी गाय. काळी जांभळी गाय डोळे पसरून बसली. काळी जांभळी गाय डोळे पसरून बसलीये. हळूहळू धूसर होत चाललीये संधी प्रकाशाची जादू. व्याकुळ होत चाललीये गुरु. डोह होत चाललाय अधिकच गहिरा काळाशार. डोह होत चाललाय अधिकच गहिरा काळाशार. वळणावर अचानक सरळ होऊन गेलीये लांबलचक वाट. आभाळभर नाही फिरलाय चांदण्यांचा हात. आभाळभर नाही फिरलाय चांदण्यांचा हात. सुरूच्या वनातून हुंगावतोय वारा. सरावलाय अंधार मुळांशी. पसरतोय तुला ओलांडून निशिगंधाचा पांढरा गंध. मारतोय पहाडावर थाप. मारतोय पहाडावर थाप. उघडतोय काळदार. पाठोपाठ उतरतायत माझे पूर्व एक एक दिग्गज. हातात एक एक पणती धरतायत फेर वाजतायत टाळ्या. धरतायत फेर वाजतायत टाळ्या. नादावताय कोणतं हे वर्तमान, कोण कुठला खपऱ्या. नादावतायत पावलं टाळ्यांचा गजर. नादावतायत पावलं टाळ्यांचा गजर. एकाकार आरोळी घुमते आभाळभर. एकाएकी धूसर एकाएकी धूसर अंधार हसल्याचा आवाज. पाठोपाठ टाळ्या कडाडकट्ट कडाडकट्ट. तेव्हा तेव्हा सगळ्या दिशांना पंखांवर घेऊन तेव्हा सगळ्या दिशांना पंखांवर घेऊन हा पक्षी या वाटेनं निघालाय कुठं. धन्यवाद. वा. खूप खूप छान मॅम. अतिशय सुंदर कविता. आणि तुम्ही प्रस्तुती इतक्या छान ह्याच्याने केली आहे. खूपच मस्त.
ते पावलांचा आवाज आणि हे खूपच मस्त व्यक्त केलंय मॅम. खूप छान. खरंय. नामदेव ढसाळने जेव्हा ऐकली होती तर तो म्हणाला, रेखा काय तुझ्या यातल्या प्रतिमा आहेत, म्हणजे त्याला विशेष करून आवडले होते ते पूर्वजांचा जो माझा भाग आला ना, बरोबर. हो. की खरंय. मारतोय पहाटा, उघडतोय काळदार, हम्म. पाठोपाठ उतरतायत माझे पूर्वज, एक एक दिग्गज, हातात बरोबर. एक 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 पणती. तर तो म्हणाला, हे मला असं नजरेसमोर दिसायला लागलंय आता. बरोबर. खरंय. आणि तो खडाट आवाज तेही तुम्ही टाळ्यांचा छान. आवाज ते. हा. त्याच मस्त. क्षणीच मला वाटलं होतं की आपण पण टाळ्या वाजवूया, पण म्हटलं पूर्ण ऐकून घेऊया आधी. मस्त. छान मस्त. खूप छान. तर छान म्हटलं मला आता ऐकून तुमच्या. बरं झालं, छान वाटलं आम्हालाही. आता डॉक्टर धर्मेंद्र मुल्लेकर सर यांना अ, त्यांची दुसरी रचना सादर करण्यासाठी मी विनंती करणार आहे. पण त्याच्या आधी आपण त्यांच्याबद्दल अधिक थोडे परिचय त्यांचा मी सांगू इच्छिते. तर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थशास्त्र व वाणिज्य विषयांवरील परिषदांमध्ये शोध निबंध सादर तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. ऑल इंडिया रेडिओ व दूरदर्शनवर मुलाखत तसेच अनेक कार्यक्रमांचे लिखाण. पुरस्कार: राज्य पातळीवरील वाङ्मय सेवा पुरस्कार आणि दादर सार्वजनिक ग्रंथालय मुंबई येथे ग्रंथसखा पुरस्कार आणि अनेक ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक, पुणे आणि बडोदा येथे सक्रिय सहभाग आहे. नागपूर येथील स्वराज फाउंडेशनचा पुरस्कार व कामगार कल्याण केंद्र येथे सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य. डॉक्टर धर्मेंद्र मुल्लेकर सर, आपण आपली दुसरी रचना सादर करावी ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. एक आत्ताच एक न्यूज सांगायची होती आपल्याला, की आत्ता एक पुण्यामध्ये दिवाळी अंक जे आपल्याकडे निघतात संपूर्ण महाराष्ट्रात, ज्याबद्दल प्रसिद्ध आहे, तर त्या अखिल भारतीय दिवाळी अंकाचे जे संपादक होते त्यांचं अधिवेशन भरलं होतं पुण्यामध्ये हा. या महिन्यातच. तर त्याच्यामध्ये मला दिवा प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरे या वा. ठिकाणी अभिनंदन. अभिनंदन सर. दिवाळी अंक हा आपला जसं नाटक एक प्रकारे मराठी माणसाचा एक आत्मा म्हटलं जातं, किंवा मराठी माणूस म्हटलं की नाटक हे आलंच, बरोबर. तसंच दिवाळी अंक ही देखील आपली ओळख आहे. अशा या बरोबर. दिवाळी अंकाचा अतिशय प्रतिष्ठेचा, आणि त्या सगळे संपादक ज्याच्यामध्ये आवाज पासून सगळेच संपादक सहभागी होते, तर त्या ठिकाणी मला हा प्रदान करण्यात आला. धन्यवाद. आता मी खूप पुढची खूप कविता. अभिनंदन सर. थँक्यू. मनापासून अभिनंदन तुमचं. कॉंग्रॅच्युलेशन सर. अभिनंदन. थँक्यू. तर माझी पुढची कविता, विशेषतः आपण सगळेजण आता या ठिकाणी जे आहेत, मुंबई, पुणे आणि आता नाशिक, तर मुंबई पुण्यानी तर ऑलरेडी सिमेंटचे जंगल बनलेले आहेत, पण नाशिक सुद्धा आता त्याच मार्गावर चाललेलं आहे, जे आपण निसर्ग संपन्न असं म्हटलं जातं. कुसुमाग्रजांचं जे नाशिक आहे तेही हळूहळू सिमेंटच्या जंगलाच्या वाटेवर चाललेलं आहे. तर या ठिकाणी मी माझी जी काही कविता म्हणत आहे ते या पर्यावरणाशी निगडीत अशीच आहे. माझं गाव, माझ्या कवितेचं नाव आहे. चिमण्यांनी सोडलंय गाव आमचं कधीच, चिमण्यांनी सोडलंय गाव आमचं कधीच, चिवचिवटांनी जाग येणारं गाव, चिवचिवाटांनी जाग येणारं गाव आता रात्रभर जागच असतं. कावळेही आता गाव सोडण्याच्या बेतात आहेत. आलेच तर येतात पितृपक्षात कधीमधी, दशक्रियेतील पिंडांना शिवण्यासाठी, तेव्हाही त्यांची वाट पाहावी लागते चातकासारखी. पाहुण्यांना बोलवणारा कावळाच या गावात पाहुणा झाला. नदी दिसते अधनं मधनं, अथवा झाली तिची गटार गंगा.
पारावर उगवलेला पिंपळही सारी रया घालवून बसला. धुराड्यांनी व्यापून टाकलेल्या आकाशात मी शोधत असतो बगळ्यांची माळ आणि आठवत असतो माझं बालपण. बगळ्या बगळ्या कवडी दे, सामनगावची नवरी दे. नख झिजून गेली पण नखावरच्या कवड्या मात्र उमटण्याचं नाव घेत नाहीत, उमटण्याचं नाव घेत नाहीत, उमटण्याचं नाव घेत नाही. धन्यवाद. वा वा. अतिशय सुंदर अगदी वस्तुस्थिती मांडणारी ही कविता आहे सर आपली, आणि मनाला खूप विडणारी अशी आहे. कारण नाशिक छान, हे छान. बहुतेक लोक हे आपल्या दशक्रिया किंवा या विधी करण्यासाठी येतात. आता कावळे सुद्धा मिळत नाहीत, म्हणजे अक्षरशः लोकांना स्मशान खाईपर्यंत ते जावं लागतं. म्हणजे रामकुंडावर सुद्धा कावळे आता येत नाही. तर ही आता दशा झालेली आहे नाशिकची सुद्धा. पण मला जरा ह्या कावळ्यांबद्दल नीट समजून घ्यायला ऍक्च्युली आवडेल. आता हा विषय नाहीये, कारण कावळे कमी होतात असं सहसा करून होत नाही. जिथे शहर असतं तिथे कावळे इतर पक्ष्यांना येऊ देणार नाही अशी आपसुकपणाने गोष्ट होऊन जाते. तर एक आहे, श्राद्ध पक्षाच्या वेळेला कावळे असले तरी ते येतात असं नाही, हे खरं आहे. पण ओव्हरऑल याच्यात चिमण्या जशा कमी झालेल्या दिसल्या होत्या तसं कावळ्यांचं मी पहिल्यांदाच ऐकलं. नाही, काय झालं की नाशिकला संपूर्ण भारतातून रामकुंडावरती लोक दशक्रियेसाठी येतात. म्हणजे लोकांची अशी समजूत आहे की दशरथाने इथे आपलं नाही, म्हणजे रामाने दशरथांचं दशक्रिया नाशिकला केली होती या समजुतीने लोक रामकुंडामध्ये अस्थि विसर्जनासाठी संपूर्ण भारतातून येतात आणि तिथे त्या विलय पावतात, असं एक आपली हिंदू धर्माच्या लोकांची समजूत आहे. आणि त्या ठिकाणी त्यावेळेस जो पिंड ठेवला जातो तो तिथे शेजारीच ठेवला जायचा पूर्वी वरती, आणि कावळे शिवायचे, कारण कावळा शिवल्याशिवाय ते पूर्ण होत नाही असं आपलं मानलं जातं आणि नंतरच अस्थि विसर्जन केलं जातं. पण आता ते कावळे येतच नाही तिथे. तर तिथून पुढे साधारणतः एक अर्धा किलोमीटरवरती अमरधाम आहेत म्हणजे स्मशान. तर लोक तिथपर्यंत जातात कावळा शोधण्यासाठी. आणि काही यांनी तर त्याचा व्यापार असा मांडलाय की एकाने एक असा कावळा पकडून धरलेला आहे की तो त्याची टोच मारतो, आणि तोही जर नाही मिळाला तर दर्भाचा कावळा केला जातो. म्हणजे जे दर्भ जे आपण अंगठीत ते असं गवताचं हे करतो, तर त्याचा कावळा करून टोचला जातो आणि कावळा शिवला असं मानलं जातं आणि पुढची प्रक्रिया केली जाते. म्हणजे कावळे सुद्धा आता दुर्मिळ झाले. मग कदाचित ते दुसरीकडे गेले असतील तुमच्या सांगण्यावर, पण त्या ठिकाणी आमच्या नाशकात ते कमी झाले अशी लोकांची भावना झालेली आहे. चिमण्या तर आता संपल्याचा जण आहे. त्याच्यावरच ही आधारित कविता आहे. अभ्यास करणारे असतील ना, त्यांच्या हे लक्षात आलेलं असेल तर त्यांचं म्हणणं तुम्ही समजून घेता येईल तुम्हाला. त्यांच्याकडून खरं कारण कदाचित समजू शकेल. म्हणजे जर त्यांच्या लक्षात आलेलं असेल. खूप कमी झाले. म्हणजे आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे हमखास ते ठिकाणच होतं की तिथे दशक्रिया केली की ते पिंड ठेवले आपले की तिथे कावळे टोच मारायचे आणि पुढे ते अस्थि विसर्जन व्हायचं. हा एक धार्मिक विषय, पण माझा तो त्याच्याशी थोडा रिलेटेड नाही आहे. माझा रिलेशन पर्यावरणाशी आहे की पक्षी कमी होत आहेत एकूण. बरोबर. ओके, हे कवितेच्या बाहेरचं आपण बोललो. सो रश्मीताई. नो प्रॉब्लेम. आम्हालाही ऐकायला मिळालं, माहिती पण होते तेवढी. प्रत्येकाचं मत पहिल्यांदा ऐकलं की कावळा पकडून असं हे करतात, म्हणजे विशेष आहे. खरं म्हणजे ते क्रूरता आहे. पण काय चाललेलं आहे दुसऱ्या विभागांमध्ये याची माहिती बघितलं होतं. खूप छान. पण कसे लोक पैसे कमवण्यासाठी काही करतात. बरं. तर कवडी आणि नवरीचं जे 2 वाक्यामध्ये आलं तुमचं, तेही मला आवडलं. काय होतं परत एकदा सांगा. ते लहानपणी एक कविता होती, जेव्हा बगळ्यांच्या अशा माळा बघितल्या जायच्या तेव्हा मुलं, इकडे एक सामनगाव म्हणून गाव पण आहे नाशिकच्या जवळपास, तर अशी बोटावरची जी नख आहे असं बगळे दिसले की लहान मुलं ते नख एकमेकावर घासायचे आणि त्याच्यावरती कवड्या म्हणजे असं पांढरट एक असं कण सारखं उगवायचं. मग तेव्हा हे गाणं म्हणायचे, बगळ्या बगळ्या कवडी दे, सामनगावची नवरी दे.
असं एक बडबड गीत होतं ते, आणि ते म्हटलं जायचं. ते खूप लोकप्रिय होतं तेव्हा. तर ते खूप छान ते मी संदर्भ. अतिशय जोडलं असं. हा. पण आता ते बगड्यांच्या माळा सुद्धा आता दिसत नाहीत आभाळात करेक्ट. असं. हा. छान संदर्भ संदर्भ छान घेतला. होते. खूपच मस्त. थँक्यू. ठीक आहे. तर ही माझ्या आपण पुस्तकातली कविता आहे. अच्छा. हा. अभ्यासनासंदर्भात. मी अरे वा, तुमच्या मस्त. कविता ऍक्च्युली पुस्तकामधून वाचलेल्या नाहीत, पोएझी टेल्स वरतीच ऐकलंयच फक्त. अच्छा. आणि तुमचं गावकरीचं जे लेखन असतं किंवा कुठलं आलेलं तर ते मात्र मी आवर्जून वाचते. थँक्यू. अलीकडच्या दिवसात नाहीये मी तेवढी ऍक्टिव्ह, पण लेख वगैरे असतील तर ते ठेवते आणि नंतर वाचते. ते छान हो लिहितात. हो, थँक्यू. तर चालेल. आपण रश्मी. आता अनुपमा मॅमना त्यांची दुसरी कविता सादर करायची मी विनंती करते आहे. मॅम, आपण आपली कविता सादर करावी ही विनंती. थँक्यू रश्मीजी. धन्यवाद. आपल्याशी विपिन कांबळेजी पण जुडले आहेत ऍज अन ऑडियन्स. त्यांचे आभार मानते. माझी दुसरी कविता आहे सुट्ट्यांवर. आता परीक्षा संपत आल्या तर सुट्ट्या मुलांना पडतील, तर घरोघरी कसं चित्र असतं ते थोडंसं मांडलं आहे. सुट्टी सुरू होताच घरोघरी चर्चा सुरू होते. यंदाच्या सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचे? थंड बर्फाच्या ठिकाणी की समुद्र किनारी बीचवर? ताई म्हणते, माझ्या वर्गातील बरीच जण की नाही सिमल्याला गेले आहेत, आपणही तिथेच जाऊ. तितक्यात दादा म्हणतो, बाबा नाही हा, मला की नाही समुद्रकिनारी मस्त रिसॉर्टमध्ये राहायचे आहे. तितक्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येते. आमच्या लहानपणी सुट्ट्यांची मजाच काही वेगळी होती. प्रत्येक सुट्टीत आमची ट्रिप फक्त गावाकडे जायची. प्रत्येक सुट्टीत आमची ट्रिप फक्त गावाकडे जायची. त्यातही मजा वेगळीच होती. मावशी, काका, मामा, आजी, आजोबा, चुलते सगळे एकत्र भेटले की मजा यायची. गावाकडच्या त्या रम्य वातावरणात दिवसभर भटकणे हे होते आमचे सुट्टीचे ठिकाण. दर सुट्टीत जरी तेच असले तरी गावाकडचे ते रम्य परिसर साथ घालते. गावाकडचे ते रम्य परिसर साथ घालते. छोटीशी कविता. थँक्यू. मला पण खूप छान मॅम, अगदी खूपच आवडली. छान. थँक्यू. छान. तरी मला वाटतं आपण आता शेवटच्या वळणाकडे पोचलो आहोत. मी आमंत्रित करू इच्छिते रश्मीजी यांना. त्यांची रचना प्रस्तुत करण्यापूर्वी रश्मीजींचे मी पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी सूत्रसंचालनासाठी अगदी रेडीली अग्री झाल्या त्या. आणि कधी आपण म्हणतो ना, एखादा मार्ग बंद झाला का दुसरा उघडतो, त्याप्रमाणे त्या कायम म्हणजे साथ देत आल्यात आणि पाठीशी उभ्या राहिल्यात. तर खूप खूप आभार रश्मीजी तुमचे. तुमची रचना प्रस्तुत करायला मी आमंत्रित करते. थँक्यू. आणि मलाही अतिशय आनंद होतो आपण सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी करायला. आणि मी एक सांगू इच्छिते, माझ्याकडून अनवधानाने काही चुका होत असतील किंवा चुका झाल्या तर आपण क्षमा करावी. मी क्षमस्व आहे त्यासाठी. माझी दुसरी कविता आहे दीपोत्सव, दीपावली, दिवाळी. उत्सव 4 दिवसांचा आनंदी पर्वणी, कंदिलाच्या झिरमिळ्यांच्या डोलणाऱ्या प्रतिबिंबात उठणे साबणाच्या सुगंधी लहरींबरोबर सनईच्या आणि संगीताच्या सुरांमध्ये न्हाऊन अलगद उठणारे आनंदाचे तरंग. घेती मनाचा ठाव, फराळाचा आस्वाद, भेटी गाठींचे अनमोल क्षण, मनाची श्रीमंती, मनाची दिवाळी, मनाची निगराणी, शुभेच्छा सणाच्या, भरभराटीच्या, सौख्याच्या आणि आरोग्याच्या. लावूया ज्योत स्नेहाची, काळोख अन अंधकार छेदून दिसू दे वाट प्रकाशाची. उजळवूया असे घर अन अंगण, तिथे नाही दिवा अन पंती.
द्विगुणित आनंदाने भरे मनाची कुपी, देईल दिलासा आंतरिक ऊर्जा, साजरी होईल मनाची दिवाळी, साजरी होईल मनाची दिवाळी. दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. छान छान. वा रश्मीजी, मस्त. थँक्यू. दिवाळीच्या आगमनासाठी अगदी छान कविता. थँक्यू. तर मंडळी, आपण सर्वांनी इतक्या सुंदर आणि छान कविता सादर केल्या, आपले पुन्हा एकदा आभार मानते. आता आपल्या आजच्या मराठी काव्यगोष्टींची सांगता आपण करूया का? आणि मी पुन्हा एकदा सांगते की अनवधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला आपण क्षमा करा. दिवाळीच्या निमित्ताने मलाही गाण्याच्या 2 ओळी गुणगुणण्याचा मोह होत आहे. जर आपली परवानगी असेल जरूर तर जरूर मी 2 ओळी म्हणते. जरूर. नक्की ना. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कणारंगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. धन्यवाद. वा, वा आणि वा मस्त. आपण खूप छान आवाज. सगळे वेळात काढून आपण सगळे गोड गाणं आणि उपस्थित गोड राहिलात गाणं. त्याबद्दल खूप खूप आभार सगळ्यांचे, अगदी दिवाळी मनापासून. दिवाळी आल्यासारखी वाटायला लागली आता. सर्वांना हो. खूप दिवाळीच्या खूप हार्दिक छान शुभेच्छा. वाटलं. छान आहे, एकदम मैफिल रंगली असं वाटलं. खरंच मस्त. खरंच खूप छान वाटलं आपल्या सगळ्यांना भेटून. असं अगदी वाटलं नाही की आपण पहिल्यांदा एकमेकांना भेटतोय किंवा कविता ऐकतोय, असं अजिबात वाटलं नाही. खूप छान वाटलं. आणि आणि सगळ्यांचे मी नाही. मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते. डॉक्टर मुलेरकरजी यांना मी आज प्रथमच या मंचावर भेटती आहे. म्हणजे आपण हो. पोइझी टेल्सवर तर असतोच, पण हो. लाईव्ह याच्यात प्रथमच भेटतोय आहे. तर हो. खूप छान वाटलं सर तुम्हालाही भेटून. थँक्यू. रश्मीजी खूप खूप धन्यवाद. रेखा मॅम, तुमचंही खूप खूप दोन्ही रचना खूपच छान होत्या आणि शिकायलाही मिळतं तुम्हाला सगळ्यांना ऐकून. सुनीताजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही देखील आमंत्रण स्वीकार करून जॉईन झाला, तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि ऑडियन्समध्ये विपिनजी आपल्याला छान प्रोत्साहन करण्यासाठी छान छान कमेंट्स देत आहेत सगळ्यांना. तर सगळ्यांचे खूप आभार. धन्यवाद. आणि असेच हा प्रवास चालू राहू द्या. तुमचा सहकार्यही लाभू द्या. आणि काही सजेशन असेल तर नक्की कळवा. आणि रश्मीजी, तुमचं काही म्हणजे छानच झालंय प्रोग्राम, असं काही नाही की कुठे चुका झाल्या वगैरे. डेफिनेटली खूप छान तुम्ही नेलाय हा प्रोग्राम. खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू तुम्ही थँक्यू. माझ्या जवळच राहता, तर आपण नक्की भेटूया आणि हो, तुम्हाला तेच ना पुन्हा मला. बोलूया. सगळ्यांना आणि हॅपी दिवाळी. तर नक्कीच कधीही नक्कीच. भेटूया आणि तुम्हाला मी संपूर्ण सहकार्य जे काही हवं असेल ते माझ्याकडून चालेल ना. मिळेल. ओके मॅम.